मला आई व्हायचंय हा 2011 साली आलेला चित्रपट खूप गाजला होता। त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता। आणखी एका गोष्टीमुळे हा सिनेमा चर्चेत आला होता, ते म्हणजे या चित्रपटात विदेशी कलाकारांनी काम केलं होतं। यापैकी स्टेसी बी या अभिनेत्रीने मेरी नावाची भूमिका साकारली होती। सिनेमात मेरी ही अमेरिकन मुलगी सरोगसीद्वारे अपत्य प्राप्तीसाठी भारतात येते असं दाखवण्यात आलं आहे। मात्र गरोदरपणातील गुंतागुंतीमुळे जन्माला येणारं बाळ मतिमंद होऊ शकतं अशी शंका डॉक्टर व्यक्त करतात। त्यामुळे त्या मुलाचा स्वीकार न करता मेरी अमेरिकेला निघून जाते। 4 वर्षांनी मेरीला आपल्या मुलाला पुन्हा बघायची इच्छा होते आणि ती भारतात परतते। यावेळी 4 वर्षाच्या हसत्या-खेळत्या बाळाला पाहून ती अचंबित होते। ती त्या बाळावर आपला हक्क सांगून त्याला आपल्या सोबत घेऊन जायला निघते। असे काहीसे कथानक या सिनेमाचे होते। या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान स्टेसीने भारतातील वास्तव्यात असे काही शोधून काढले की त्या आधारावर ती आज लाखो डॉलरची कंपनी चालवत आहे। आज इतक्या वर्षांनी स्टेसी बी नक्की काय करते हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मला आई व्हायचे हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे। हायकोर्ट वकील असलेल्या समृद्धी पोरे यांच्याकडे एक सरोगसी मदरची केस आली होती। त्यावर आधारित त्यांनी या चित्रपटाची कथा लिहिली। पुढे चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यांनीच केलं। चित्रपटाची निर्मिती करताना ते एका सोनेरी केसाच्या विदेशी तरुणीच्या शोधात असताना त्यांची भेट स्टेसी बी यांच्याशी झाली। स्टेसी बी मूळच्या अमेरिकेच्या आहेत। त्या 2008 पासून US इंडिया इन्व्हेस्टमेंट फोरमच्या CEO म्हणून मुंबईत वास्तव्यास होत्या। समृद्धी पोरे यांनी त्यांना चित्रपटात काम करण्याबद्दल विचारलं, मात्र अभिनयाचा कोणताही अनुभव नसल्यामुळे स्टेसी सुरुवातीला थोड्या साशंक होत्या। मात्र एक नवीन अनुभव घ्यायला काय हरकत आहे असा विचार करून त्या तयार झाल्या। चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांचे पती मायकल सोनस्टिंग सुद्धा त्यांच्या सोबत होते। याशिवाय या चित्रपटात मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिने यशोदा नावाची सरोगेट मदरची मध्यवर्ती भूमिका साकारली होती। या चित्रपटाचं शूटिंग 2010 साली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झालं। पुढे 15 जानेवारी 2011ला हा चित्रपट प्रदर्शित झाला। अमेरिकेतही काही ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता। त्यावेळीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हा चित्रपट पाहिला होता। या चित्रपटाची अनोखी गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडली होती। पुढे या कथेच्या आधारावर हा सिनेमा तेलुगूमध्ये वेलकम ओबामा, मल्याळममध्ये लकी स्टार आणि हिंदीत मिमी या नावाने बनवला गेला। चित्रपटाच्या शूटिंग नंतर काही काळ स्टेसी भारतात होत्या। साधारण 2008 ते 2013 या 5 वर्षाच्या काळात स्टेसी भारतात वास्तव्यास होत्या। त्यावेळी त्यांनी भारतातील आयुर्वेदाचा खास अभ्यास केला। आयुर्वेदिक तेल आणि सुगंधी द्रव्ये यातून नवीन प्रकारचे सेंट बनवता येतील यावर त्यांनी रिसर्च सुरू केला। त्यांनी स्वतःची लॅब उघडली आणि नवीन प्रयोग करत परफ्यूम बनवले। अमेरिकेत या सेंटना खूप मोठं मार्केट आहे हे त्यांनी ओळखलं होतं। पुढे नोकरीचा राजीनामा देऊन स्टेसी अमेरिकेला निघून गेल्या। अमेरिकेत जाऊन त्यांनी आपली स्वतःची वूड अँड बी नावाची PR अँड मार्केटिंग एजन्सी सुरू केली। या दरम्यान त्यांनी आपले परफ्यूमवरील संशोधनही चालू ठेवले। पुढे काही वर्षांनी त्यांनी 2 मुलांना जन्म दिला। मात्र याच काळात त्यांचा घटस्फोटही झाला। यानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी त्यांनी एकटीने घेतली। आपली एजन्सी सांभाळून त्यांनी लहान मुलांचं संगोपन केलं। पुढे 2018 साली त्यांनी आपले स्वतःचे परफ्यूम्स लोकल मार्केटमध्ये आणले। लोकल मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी आपल्या कंपनीचं ब्रँडिंग केलं। 2020 साली स्वतःची बी एपोथेकरी नावाची कंपनी लॉन्च केली। गेली 5 वर्ष कंपनीचं प्रॉफिट वाढत आहे। अमेरिकेसोबत अनेक देशात कंपनी आपला विस्तार करत आहे। सध्या ही कंपनी 3000 पासून सुमारे 1.5 लाखापर्यंतचे अनेक प्रकारचे लक्झरी परफ्यूम बनवते। अमेरिकेत या कंपनीने चांगलेच बस्तान बसवले आहे। तसेच जगभरात अनेक देशात फ्री डिलिव्हरीद्वारे हे परफ्यूम पोहोचवले जातात। अशा प्रकारे मला आई व्हायचंय या सिनेमात मेरी हे पात्र गाजवणाऱ्या स्टेसी आता एक सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून पुढे येत आहेत। सिंगल मदर म्हणून आपल्या 2 मुलांचे संगोपन करत स्टेसी आपल्या कंपनीचा जोरदार विस्तार करत आहे।